वळूयात पुढील बातमीकडे। मॉडेल उर्फी जावेद आता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली। सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनं केलेल्या दाव्यामुळे उर्फी जावेदनं धर्मांतर केलंय का असा सवाल उपस्थित केला जातोय। त्यामुळे उर्फी जावेद यापुढे गीता भारद्वाज म्हणून ओळखली जाणार का, पाहूयात या रिपोर्टमध्ये। उर्फी जावेदची इस्लाममधून हकालपट्टी, उर्फी जावेद धर्मांतर करणार, उर्फी जावेद नव्हे आता गीता भारद्वाज। मुस्लिम समाज से उर्फी जावेद का कोई लेना देना नहीं है और उसका नया नाम गीता भारद्वाज है। आपल्या अतरंगी फॅशनमुळे सतत चर्चेत राहणारी उर्फी जावेद पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे। मात्र यावेळी वाद कपड्यांचा नाही तर धर्माचा आहे। सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारी याने एक व्हिडिओ शेअर करत उर्फी जावेदची इस्लाममधून हकालपट्टी करण्यात आल्याचं सांगत उर्फीचा उल्लेख गीता भारद्वाज असा केला। तो फाइनली अब हम मुस्लिम्स ने ये डिसाइड किया कि उर्फी जावेद अब मुस्लिम नहीं है। उसके लिए मैंने ऑल इंडिया कम्युनिटी के जो मौलाना हेड हैं उनको मैंने रिटर्न लेटर दिया है और एक्चुअली उनसे परमिशन नहीं ली है। उनको इन्फॉर्म किया है कि अब उर्फी जावेद मुस्लिम नहीं है, मुस्लिम समाज से उर्फी जावेद का कोई लेना देना नहीं है और उसका नया नाम गीता भारद्वाज है। दरम्यान उर्फीच्या इस्लाम धर्मातील हकालपट्टीचा दावा करणारा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय। त्यामुळे उर्फीचं धर्मांतर झालंय का अशा चर्चेला उधाण आलंय। पण या सर्व अफवांवर उर्फीनं स्वतः उत्तर दिले। मैं आई डोंट फॉलो एनी रिलीजन, आई एम एन एथियस्ट, सो मुझे कहाँ से निकालोगे? जिसका कोई ठिकाना ही नहीं उसको आप कहाँ से निकालोगे? मात्र असा कोणताही मौलवी फतवा काढून कुणाला इस्लाम धर्माबाहेर काढू शकत नाही असा दावा सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय। जे काढणारा जे माणूस आहे ते युट्यूबर आहेत, त्याचा संबंधच नाही की ते असं का हे करू शकतात त्याला। आणि उर्फीनी स्वतः सांगितलेलं आहे की ते नास्तिक आहे, तर त्याचा आणि इस्लामचा काही संबंधच नाहीये, तर त्याला इस्लाममधून काढू कसे शकतात? उर्फी आपल्या बोल्ड फॅशन लुकमुळे नेहमीच वादात असते। तिच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली। अशातच आता तिच्या धर्मांतरावरून वाद निर्माण झालाय। स्वतःला नास्तिक म्हणून घेणाऱ्या उर्फीला इस्लाम धर्मातून बाहेर काढल्याचा दावा फैजान अन्सारी केवळ सोशल मीडियावरील स्वस्त पब्लिसिटीसाठी करतोय का, असा सवाल उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।